टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। चाळीसगावमध्ये आमच्या बंजारा समाजाचा संवाद मेळावा म्हणून आयोजित करण्यात आला होता आणि स्थानिक जे काही बंजारा समाजाचे वेगवेगळे पक्षातले नेते कार्यकर्ते यांनी मला आग्रहाने आज इथं बोलवलं होतं। त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये जे मुद्दे होते त्या मुद्द्याला धरून मी या ठिकाणी बोललो। पोरादेवीचा विकास असेल, बंजारा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शासनाकडून आम्ही काय काय प्रयत्न करत आहे हे सांगितलं आणि पुढच्या काळामध्ये अनेक प्रश्न अजून सुटण्याच्या मार्गावर आहे। त्याच पद्धतीनं समाजाचा आरक्षणाचा विषय हा सुद्धा समाज बांधवांनी या ठिकाणी मला सांगितला। आज विजय अ मध्ये आम्ही आहोत आणि 3% आरक्षण या ठिकाणी राज्यामध्ये आम्हाला मिळतो आहे आणि देश पातळीवर खरं तर हाच बंजारा समाज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी आहे। कर्नाटकमध्ये हा शेड्यूल कास्टमध्ये आहे, तेलंगणा आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहे, इथे विजेला आहे, कुठे ओबीसीत आहे, कुठे ओपन मध्ये आहे आणि म्हणून वन कॅटेगरी वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन हा मुद्दा या ठिकाणी आम्ही घेऊ आणि देशाचे प्रधानमंत्री असतील, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपती महामहिम मॅडम असतील त्यांच्यापर्यंत हा आम्ही विषय नेऊ अशा पद्धतीचं आश्वस्त समाज बांधवांना मी या ठिकाणी केलं। सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलेलं आहे, सनातन धर्मच नव्हता, सनातन धर्माला विकृती म्हणायला घाबरू नका असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। कसं पाहताय वक्तव्य? अजून मी ते काय बोलले आहे हे मी पाहिलं नाही, पाहिल्यानंतर अधिकची प्रतिक्रिया देता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।